पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे थांब बाळा। अरे पडशील ना, खाली उतर। जा बाबांना बोलून आण, त्यांना सांग नाश्ता करायला या। आणि तू काय खाणार आहेस? आईस्क्रीम। काय? आईस्क्रीम। आईस्क्रीम खाणार आहेस? बरं, भूक नाहीये, सकाळी सकाळी आईस्क्रीम खायचंय? भूक आहे, आईस्क्रीमची भूक। मग काल रात्री फ्रिज मधलं आईस्क्रीम कुठल्या बोक्याने खाल्लं रे? जा बाबांना बोलून आण पटकन, घेऊनच ये त्यांना। अरे हळू।
सारखी फोटोकडे काय बघत असतेस तू? माहितीये ना तुला, गेल्या आहेत त्या, आत्महत्या केली आहे त्यांनी. तुला मदत नाही करू शकणार. नेत्राचं सतत ममताच्या फोटोजवळ काय असतं? पण बाबा, ती कसं प्रत्येक वेळी माझा जीव वाचवते? तिला कसं कळतं माझ्या जीवाला धोका आहे? अरे अद्वैत, तिला देवीचं काय आशीर्वाद आहे. मी ममताला मारलंय हे कळलं नाहीये ना तिला? ज्या घराने बाईसाहेबांना एवढं दिलं, त्याच घरावर उठलेत बाईसाहेब. नात्यांचा क्रूर खेळ मांडलाय बाईसाहेबांनी. आणि आता तर त्या जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. कसं थांबवू हे सगळं? आपण घराला जीव लावला ना की घरही आपल्याला जीव लावतं. तू काळजी घे घराची, घेशील ना? मला माहिती आहे तुलाच हे जमू शकतं. नेत्रा, तुला काय होतंय? हे बघ नेत्रा, मला समजतंय तुला खूप त्रास होतो या सगळ्याचा. घरातले तुझ्यावर सगळे रागावलेत, पण काही काळ जाऊ दे. तुला पुन्हा काही संकेत मिळतात का? तू मागे मला म्हणाली होतीस की बाबांबद्दल तुला काही संकेत मिळाला होता. तो काय संकेत मिळाला होता? तू म्हणाली होतीस की दुसऱ्या कोणीतरी औषध पाजलं होतं. कोणी पाजलं होतं? तू म्हणाली होतीस की ममताला कोणीतरी ढकललं होतं. कोणी ढकललं होतं? अद्वैतच्या लहानपणी त्याला मारण्याचा कोणीतरी प्रयत्न केला होता. कोणी मारण्याचा प्रयत्न केला होता? सांग मला नेत्रा, प्लीज सांग मला. हे बघ नेत्रा, मला या घरातल्या कोणत्याही माणसावरती विश्वास नाहीये. आमच्या घरात काय घडतंय, माझ्या आयुष्यात काय घडतंय, काय घडणार आहे, मला कळलं पाहिजे ग. सांग ना मला, प्लीज सांग. कसं सांगू साहेब? रुपालीबाई साहेब काहीच ठीक होऊ देणार नाहीयेत. नेत्रा प्लीज, हे बघ नेत्रा, माझा फक्त तुझ्यावरती विश्वास आहे. प्लीज मला सांग. मी सुरुवातीला जेव्हा या घरात आले तेव्हा कोणीतरी केतकी काकूंच्या ग्लासामध्ये काहीतरी मिसळलं होतं. त्या व्यक्तीचा हेतू एवढाच होता की केतकी काकूंची वाचा जावी. त्यानंतर अद्वैत साहेबांना चुकीचे इंजेक्शन देऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला गेला. आता आजोबांना मुद्दाम जास्त औषध देऊन त्यांना मारून टाकायचा प्रयत्न केला गेला. आणि एवढंच नाही तर
ज्या व्यक्तीने ममता मावशींना गच्चीवरून खाली ढकललं होतं ती व्यक्ती एकच आहे, रुपाली बाईसाहेब. हो, रुपाली बाईसाहेब. रुपाली, हो, रुपाली बाईसाहेब. शेखर खूप हळवे येतो आई, आणि आता तर खूपच हळवे झालेत. म्हणजे शेखर जे काही करतायत ते आधीच्या भल्यासाठीच करतायत, मला मान्य आहे. पण म्हणजे आपण समजूनच घेतलं पाहिजे ना त्यांना. आधीचं आणि माझं पण हेच बोलणं झालं की आत्ता त्यांना दुखावून उपयोग नाही, वेळ येईल तेव्हा त्यांचं त्यांना कळेल. फक्त एक गोष्ट कटाक्षाने पाळायला हवी आपल्याला, नेत्रावर लक्ष ठेवायला हवं आपल्याला. हाऊ आर यू डार्लिंग? कशी आहेस तू? तुम्ही का घाबरताय आई? आम्ही आहोत ना तुमच्या सोबत, नका काळजी करू तुम्ही, हो की नाही आधी? माझी आजी घाबरली आहे. कशाला? माझी आजी घाबरत नाही, घाबरवते. हो ना आजी? मी तुम्हाला काय सांगितलं आई, तुम्ही अजिबात घाबरू नका. सगळी जबाबदारी माझ्यावर सोडा तुम्ही. मी लक्ष ठेवेन नेत्रावर. फक्त एक करायला लागेल आपल्याला. तिने जे रक्षा कवच वगैरे सगळा जो गैरसमज पसरवलाय ना, तो आधी दूर करायला हवा आपण. एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या उठून ही नेत्रा काहीही बोलू शकते, शेखरला काहीही सांगू शकते, म्हणजे अगदी काहीही. ती असंही म्हणू शकते आई की आधी माझ्या जीवावर उठलाय, किंवा मीच आधीला मारणार आहे, असं काहीही सांगू शकते ती. आई हे बघ, ती काहीही बोलली ना तरी आपला एकमेकांवर विश्वास आहे ना, दॅट्स इट. आपला विश्वास आहेच रे एकमेकांवर, पण मला शेखरची काळजी वाटते अहो. म्हणजे हिने त्यांना काही सांगितलं आणि शेखरने तिच्यावर विश्वास ठेवला तर? नाही नाही, मी तुझ्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. तुझं काहीतरी चुकतंय. नाही नाही साहेब, मी काय सांगते ते समजून घ्यायचा प्रयत्न अगं, कसं समजून घेऊ मी तुला नेत्रा? तू रुपालीवरती संशय घेतेस का? रुपाली यात खाली जाऊ शकत नाही. नाही नाही, इम्पॉसिबल आहे सगळं. साहेब, मला माहिती आहे तुमचं रुपालीबाई साहेबांवर खूप प्रेम आहे, आणि त्यामुळे मी आता तुम्हाला जे काही सांगते त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. पण मी खोटं नाही बोलत आहे. रुपालीबाई साहेब या घराचा आधार आहे रुपाली. अगं, माझी आई म्हणते रुपालीमुळे हे घर आहे, घरामुळे रुपाली आहे. अगं, मी तुला आधीही सांगितलं होतं की नाही, रुपालीने या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी खूप काही केलंय ग. नाही, रुपाली स्वप्नात सुद्धा असा विचार करू शकत नाही कोणाबद्दल, आणि तू म्हणतेस की ममताला रुपालीने ढकललं. नाही 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 नाही, असं होऊ शकत नाही. नाही, मला आठवतंय त्याप्रमाणे माझ्यामध्ये आणि रुपालीमध्ये जे काही घडलं होतं त्यामुळे ममता चिडली होती, माझ्यावर रागावली होती. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकायलाच तयार नव्हती, आणि तिने सगळा राग रुपालीवर ठेवला. रुपालीशी खूप वाईट वागली ती, पण त्याही परिस्थितीत रुपाली ती अशी चांगली वागली, तिला समजून घेतलं, तिची काळजी घेतली. रुपाली, तू आता जे काही सांगतेस ना त्यावर विश्वास कसा ठेवायचा तेच कळत नाहीये मला. रुपाली,
आणि समजा मी तुझ्यावरती विश्वास ठेवला, पण रुपाली असं का करेल? का करेल रुपाली? साहेब, मला समजतंय मी जे काही बोलते त्यावर विश्वास ठेवणं जड जात आहे तुम्हाला. पण तुम्हीच म्हणालात ना तुम्हाला सत्य ऐकायचंय. साहेब, हेच सत्य आहे. रुपाली बाई साहेबच या घरावर उठले आहेत. मी जेव्हा पहिल्यांदा या घरात आले होते तेव्हा तुम्ही मला म्हणाला होता की अद्वैत साहेबांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीपासून धोका आहे. ती व्यक्ती रुपाली बाई साहेबच आहेत. तुम्हाला आठवतंय मागे मी तुम्हाला विचारलं होतं या घरात कोणी लहान मूल आहे का? मला सांगा, हा फोटो कोणाचा आहे? साहेब, रुपाली बाई साहेब अद्वैत साहेबांच्या लहानपणापासूनच त्यांना मारायचा प्रयत्न करतायत. साहेब, तुम्हाला वाटतात तशा नाहीये तो रुपाली बाई साहेब. त्यांचं खरं रूप खूप वेगळं आहे. ही गोष्ट मला तुम्हाला खूप दिवसांपासून सांगायची होती साहेब, पण मलाच कळत नव्हतं कसं सांगू. साहेब, तुम्हाला माहितीये माझं रुपाली बाई साहेबांची काही वैर नाहीये, पण जे घडलं, जे घडणार होतं ते मला दिसलं, आणि मला जे दिसलं तेच मी तुम्हाला सांगितलं. साहेब, तुम्ही मला येथे रक्षा कवच म्हणून परत घेऊन आलात, पण मी तुम्हाला सत्य सांगितलंच नाही तर माझ्या इथे असण्याला काहीच अर्थ नाहीये. मला कोणतंही नातं नाही बिघडवायचंय साहेब. पण देवी आईच्या कृपेने मला सत्य समजतं, आणि ते सत्य तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे.